हॅलो फ्रेंड्स. आता आपण बनवूया छोलेची भाजी. त्याच्यासाठी करून घेऊया मसाला. त्यामध्ये मी टाकलाय लसण, आलं आणि जिरं. आणि आता कढईमध्ये 1 स्पून ऑइल घेतलंय मी. फक्त 1 स्पून ऑइल घेतलंय. तुमची इच्छा जर तुम्हाला थोडं जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता. यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊया. मोठी विलायची, कलमी, मोहरी, जिरं, तेजपत्ता असं सगळं टाकलं. हिंग पण टाकून घ्यायचं. आणि एक मग कांदा टाकून फोडणी द्यायचं. मी भाजीला वरतून नंतर तडका देणार आहे, त्यामुळे मी खूप कमी तेल घेतलेलं आहे. इथे आपले कांदे होते आहे. ते थोडेसे ब्राऊन झाले, की मग आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया, जी आपण बारीक करून घेतली आहे. झाले आपले कांदे ब्राऊन आणि आपला मसाला पण झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता सुखा मसाला टाकून घेऊया. लाल मिर्च पावडर, हळद, जर तुम्हाला गरम मसाला टाकायचा असेल तर तो सुद्धा. आणि 1 चम्मच मी सौंफ पावडर टाकणार आहे. त्याच्याने खूप छान असा टेस्ट येतो भाजीला. आणि हे जायफळ आहे, नटमग, जे आपण थोडंसं त्याचं पावडर टाकून घेऊया, अगदी थोडंसं. त्याच्याने अजून छान टेस्ट येते. आणि इथे मी 2 टमाटरची पेस्ट करून घेतलेली आहे. ते मी टाकून घेते. बस याला छान आपण शिजू देऊया. आमच्या घरी छोलेची भाजी खूप आवडते, स्पेशली पुरीसोबत. मी आज पुरी तर नाही करत आहे, पण एक स्पेशल पोळी नक्कीच करते आहे. आणि चला, आपले टमाटर शिजलेले आहे. थोडंसं तेल कमी असल्यामुळे ते ड्राय दिसते आहे, बट काही हरकत नाही. आणि इथे आपण 2 ते 3 चम्मच मीठ टाकून घेऊया. आणि दुसरीकडे मी थोडे चेरी टोमॅटो टाकते आहे. कंपल्सरी नाही आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. छोलेची भाजी मी मोस्टली 15 दिवसातून एकदा किंवा मग छोले उकळून मुलांना नक्की देते, कारण प्रोटीनचा चांगला सोर्स आहे आणि आमच्या घरी हे आवडतात सुद्धा. जे पण व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट असते, कारण हा प्रोटीनचा चांगला सोर्स असल्यामुळे. इथे मी गरम पाणी टाकून घेते आहे भाजी शिजवायला. बस याला आपण झाकून छान उकळू देऊया. तर बघा, आपली भाजी चांगली उकळलेली आहे. आता मी यामध्ये कसुरी मेथी टाकून घेते आहे. आणि आता रसा थोडासा घट्टसर व्हायसाठी मी काय करते ना, यामधले थोडेसे छोले काढून घेते आणि त्याला मॅश करून पुन्हा रसामध्ये टाकते. म्हणजे यामध्ये रसा पण आपला छान घट्ट होऊन जातो आणि छान टेस्ट पण येते. बघा, मी असंच बारीक करते आहे. बस हे टाकून आपण अजून 5 ते 7 मिनिटं भाजीला छान उकळून देऊया. एकसर होऊ देऊया ग्रेव्हीला छान. आणि बस मग आपली भाजी रेडी आहे. ओके. आता आपण बनवूया दुसऱ्या साईडला. कणिक भिजवून घेऊया नानसाठी. तर मी तिथे 3 बाउल कणिक घेतली आहे. 1 वाटी आंबट दही घेतलेलं आहे आणि थोडंसं अजून टाकून घेत आहे, कारण कणिक थोडी जास्त झाली आहे. आणि 1 टेबलस्पून खायचा सोडा, सोडा चांगला असायला हवा. आणि 2 चम्मच मीठ टाकून घेत आहे. बस याला आपण छान भिजू घालूया आणि 15 ते 20 मिनटं याला छान रेस्ट देऊया. त्यानंतर इथे मी पोळी लाटून घेते आहे. खूप छान वाटते मैद्यापेक्षा, पण ही घरची नान तुम्ही नक्की करून बघा. अगदी हॉटेलवाली फिलिंग देते. आम्ही हॉटेलमध्ये खूप कमी जातो जेवायला, त्यामुळे मला घरीच असं सगळं करत राहावं लागतं नेहमीच. की मुलं सॅटिस्फाईड राहावं जेवायसाठी. त्यामुळे अद्वैय पण असा खूप काही म्हणत नाही, की आम्हाला रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे म्हणून जेवायला. त्याला घरचं जेवण पण खूप जास्त आवडते. झाली आहे आपली पोळी. आपण एका साईडला पाणी लावून घेतलं आणि ताव्यावर टाकली, आणि आता दुसऱ्या साईडला तेल लावून आपण उलटा तावा करून त्या पोळीला छान शेकून घेऊया. खूप छान वाटते, वरतून क्रिस्पी आणि आतमधून अशी सॉफ्टसर. उन्हाळ्याचे सुट्टींचे दिवस सुरू आहे, तर अद्वैला रोज असं स्पेशल स्पेशल खायला खूप आवडतं. झाली आहे आपली भाजी. त्याला आपण, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी तेल खूप अगदी 1 चम्मच तेल टाकलेला होता तेवढ्या भाजीला. आणि इथे आता दुसरा चम्मच मी तेल घेतलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 काश्मीरी लाल मिर्च आणि 1 हिरवी मिरची टाकून त्याला फोडणी देऊन झाकून दिलं आहे. आता कोथिंबीर टाकून आपण छान सजवून घेऊया. आणि त्यानंतर आपण करूया आपल्या जेवणाची प्लेटिंग.
1 वाजत आलेलं आहे आणि सगळ्यांना लागलेली आहे भूक. सो चला तर मग करूया आपण आपल्या जेवणाचं ताट तयार. सो झाली आहे आपली रेसिपी. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि मला कमेंट करा की तुम्हाला अजून काय-काय रेसिपीमध्ये बघायला आवडेल. सो मी ते नक्की तुमच्याशी शेअर करेल. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्या ते पण मला नक्की कमेंटद्वारे कळवा. सो मला पण समजेल की माझी काय चूक आहे, काय नाही, मला काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे. सो थँक यू. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.